You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारे ATV न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा ATV न्यूज 24 तास। गुहा तालुका राहुरी येथे ज्या जातीवादी संघटनेने दर्ग्यात अनधिकृत रीतीने मूर्ती बसवली त्यांच्यावर कारवाई करा। समस्त भारतीय संविधान प्रेमी समाज दिनांक 28/12/2013 रोजी काही जातीवादी संघटनेच्या लोकांनी पोलीस प्रशासनातील अधिकारी, तहसील तलाठी यांच्या मदतीने गुहा गावात हजरत रमजान बाबा यांच्या दर्ग्यात बेकायदेशीर रीतीने मूर्ती बसवण्याचे कृत्य केला असून हजरत रमजान बाबा दर्गा जी अनधिकृत रीतीने मूर्ती बसवण्यात आली आहे ती त्वरित काढण्याचे आदेश देण्यात यावे। तसेच ज्या अधिकाऱ्यांसमोर हे सर्व घडले आणि त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबन करण्यात यावे आणि ज्या संघटनेने न्यायालयाचा अपमान केला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन मुस्लिम समाज आणि समस्त भारतीय संविधान प्रेमी समाजाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना दिनांक 12/1/2024 रोजी देण्यात आले। यावेळी समस्त भारतीय संविधान प्रेमी समाज आणि मुस्लिम समाज उपस्थित होता। समस्त भारतीय संविधान प्रेमी समाज यांच्यातर्फे आज कलेक्टर साहेबांना गुहा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी जे गुहामध्ये जे हजरत रमजान बाबा दर्गा आहे तिथं काही समाजकंटक विघ्न संतोषी लोकांनी मूर्ती आणून ठेवली आणि असं सांगण्यात आलं की तिथं मूर्ती प्रकट झाली। या अनुषंगाने ज्या दिवशी मूर्ती ठेवली त्या दिवशीच आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना SP साहेबांना या गोष्टीची कल्पना दिली, परंतु काही कारणास्तव किंवा त्यांच्या दबावाखाली कलेक्टर साहेबांनी कोणतीच ॲक्शन घेतली नाही। आज समस्त भारतीय संविधान प्रेमी समाजाने अहमदनगर कलेक्टर ऑफिसजवळ मोठा मोर्चा उभा केला आणि कलेक्टर साहेबांना परत त्या गोष्टीची जाणीव करून दिली का ही मूर्ती इलिगल पद्धतीने अनधिकृत पद्धतीने बसवण्यात आली। ज्या दिवशी बसवण्यात आली त्या दिवशी आपले पोलीस प्रशासन आणि शासनाचे लोक तिथं उपस्थित होते, परंतु त्यांनी कोणतीही गांभीर्य घेतलं नाही। आणि आज 15 दिवसाचे वर झाले राहुरी तहसीलच्या समोर गुहा गावचे मुस्लिम अल्पसंख्याक समाज हे उपोषण करत आहे, परंतु याचाही गांभीर्य पोलीस प्रशासनाला नाही आहे। आज जे निवेदन आम्ही दिलंय त्यांना कलेक्टर साहेबांना या गोष्टीची कल्पना परत एकदा दिली आणि असं सांगण्यात आलं आहे की मागील भरपूर दिवस झालेत, महिनोने वर्ष गुजरले की आम्ही आपल्याला निवेदन देतोय मुस्लिम अल्पसंख्याक समाजावर वेगवेगळ्या जागी अत्याचार होतोय, त्यांच्या धार्मिक स्थळाची विटंबना होतीये, त्यांच्या मशिदीवर हल्ले होतात, त्यांच्या महिलांवर हल्ले होतात, महिलांचे विनयभंग होतो। या सगळ्या गोष्टीची कल्पना देऊनही जर आपण काही करत नसाल तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला संविधान मार्गाने एक पाऊल पुढे येऊन आंदोलन करावं लागेल आणि जे पण कायदा सुव्यवस्था बिघडेल याची पूर्ण जबाबदारी माननीय कलेक्टर साहेब अहमदनगर आणि माननीय SP साहेब अहमदनगर यांची राहील, हे आपले वृत्तवाहिनी आणि न्यूज़ चैनल के माध्यमातून सांगतोय। धन्यवाद। अस्सलाम वालेकुम। देखो भाई, ये जो गुहा का मसला है, जो ज़बरदस्ती से अपने दरगाह के अंदर मूर्ति रखी गई है, इसके बारे में हमने बार बार प्रशासन से जो है करस्पॉन्ड किया है और संवैधानिक मार्ग से जाके जो है हमने हमेशा जो है तो इंसाफ मांगा है, लेकिन बार बार जाने के बाद भी हमारी अभी धीरे धीरे जो है तो उम्मीदें कम होती जा रही कि प्रशासन की तरफ से जो है हमको इंसाफ मिलेगा, इसकी अब हमको जरा उम्मीद कम होती जा रही है। प्रतिनिधि आइनुल शेख ATV न्यूज अहमदनगर।